अतिशय सुंदर, विलोभनीय, मनाला उत्साह स्फूर्तिदायक असा हा सोहळा, प्रसन्न करणारा, आनंद देणारा असा हा सोहळा. या सोहळ्याला आवर्जून आमंत्रित केलं आणि ज्यांच्या निमित्तानं आमंत्रित झालो ते परमार्ग सेवक बाबूलाल भट्टा लांडगे सुराणे यांनी व त्यांचा परिवार यांनी आमंत्रित केलं. आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे गुरु बिना ज्ञान नहीं ऐसा कहते हैं. त्याला एक गुरु असावा, त्याला एक मार्गदर्शक असावा आणि तो कसा असावा याचं जिवंत आणि ज्वलंत असं उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर असलेले आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय जयेश मुनी दादा मराठे या कार्याला, या सोहळ्याला ज्याचं मार्गदर्शन ललांभूत ठरत आहे असे जयेश मुनी दादाजी आता आपण हा कार्यक्रम हा सातत्याने तुम्ही करत आहात, वंदन करत आहात. मागच्या महिन्यामध्ये अत्यंत असं महत्वाचं वंदन आपण केलं आणि आजही अत्यंत महत्वाचं असं वंदन आपण करत आहात. तर या वंदनाबद्दल मी थोडं सांगेन. हे वंदन भगवान श्री गोविंद प्रभू महाणवा संप्रदाय, या महाणवा संप्रदायाचे 5 अवतार आहेत. या 5 अवतारामध्ये चौथे श्रीकृष्ण जे आहेत ते आहे श्री प्रभू बाबा, श्री गोविंद प्रभू बाबा. आणि या श्री गोविंद प्रभू बाबांनी सादाईसा नावाची असलेली एक साध्वी, एक भक्त, तिच्या नावात ज्याप्रमाणे साधा आहे, तिच्या कार्यामध्ये, तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या उठण्यामध्ये, तिच्या बसण्यामध्ये सर्व साधेपण आहे. आणि हे साधेपण ज्यावेळेस सर्वज्ञांच्या सानिध्यामध्ये असलेलं हे साधेपण 800 वर्षापूर्वी आपल्याला दिसत होतं आणि ते संकलित केलं लीळा चरित्रामध्ये ते साधेपण. आणि त्यानंतरचं साधेपण जे दिसत आहे आज या सुराणे गावामध्ये, ते साधेपण की मनाला ओढावतं, मनाला जवळ करतं, स्नेहाला जवळ करतं, आपुलकीला जवळ करतं असं हे साधेपण. म्हणून पूर्वी जुने लोक एक मराठीत म्हणायचे, राहणीमान असावं ते साधं असावं आणि विचार जे असावे ते उच्च कोटीचे असावे, पराकोटीचे असावे. राहणीमान साधी आणि उंच विचार असे असलेली साधाईसा, त्या साधाईसाची भक्ती पाहून ते भगवान श्री गोविंद प्रभू, श्री भगवान श्री कृष्ण चौथे, त्यांनी प्रसन्न होऊन हे 4 वस्तू जे आहेत, पदार्थ जे आहेत, प्रसाद जे आहेत ते प्रसन्न होऊन दिले. आज ज्या बालगोपालांनी 2-2 मिनिटं का होईना आपलं मनोगत व्यक्त केलं, अतिशय सुंदर केलं सर्वांनी. मग ती एक सेवा आहे, विचार पुष्पी सेवा आहे आणि ती सेवा 2-2 मिनिटं केली
किती छान केली प्रत्येकाने. का मन प्रसन्न होऊ नये? का मन प्रसन्न होऊ नये? मग जर असं प्रसन्न जर झाला परमेश्वर, त्या परमेश्वरानं काय द्यावं? तो बालकाचे विचार ऐकून जर आपलं मन जर प्रसन्न होत असेल तर आपण त्या बालकाला काय दिलं पाहिजे? त्या बालकाकडून आपण काय घेतलं आहे? छोटासा बालक आहे, काय घेतलं पाहिजे? या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये बालक आहेत, बाल गोपाल आहेत. भगवान श्रीकृष्ण या धर्तीवर, या अवनीवर, या भूमीवर अवतरित होतात, बाल गोपालाचं रूप घेतात. अवतीर्ण होऊन बाल गोपाल आणि ते समाजाला, संपूर्ण समाजाला विचार देतात, आचार देतात, विचार देतात, असंख्य पैलू देतात. अष्टपैलू अवतार त्यांना यासाठीच बोलल्या जातं. अष्टपैलू अवतार आहेत, ऑलराऊंडर अवतार आहेत. कुठला अवतार जर असेल तर भगवान श्रीकृष्ण ऑलराऊंडर अवतार आहेत, अष्टपैलू अवतार आहेत. त्यांच्याकडे बघण्याची प्रत्येकाची नजर, ती दृष्टी आहे, ती समदृष्टी आहे. तो वीर असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा, तो पराक्रमी असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा, तो गोपाल असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा, तो ज्ञानी असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा, तो परमात्मा असावा तर भगवान श्रीकृष्णासारखा, आणि परमात्मा जर असावा तर परमेश्वर सारखा, भगवान श्रीकृष्णासारखा तो परमेश्वरच असावा. दुसरा कोणी नसावा, तो कोणीच नसावा, दुसरा तो कोणीच नसावा. असा तो परमात्मा, प्रत्येकाची नजर, प्रत्येकाची दृष्टी, तो भगवान श्रीकृष्ण. ते भगवान श्रीकृष्ण बाल आहेत, बालच आहेत, परंतु गोवर्धन उचलून टाकलेला तो बालक असावा का? तो बालकच आहे. इथेही त्या बालकांनी अतिशय सुंदर विचार मांडलेले आहे. मनाला, प्रत्येकाच्या मनाला आकर्षित करून टाकलेलं आहे, प्रसन्न करून टाकलेलं. प्रत्येकाचा चेहरा, प्रत्येकाची नजर, प्रत्येकाचे विचार जे आहेत ते प्रसन्न करून टाकले. वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण झाली त्या बालकांच्या बोबड्या बोलांनी. हो, ज्या बालकाशी आपण ज्यावेळेस संवाद साधतो ना, त्यावेळेस आपण सुद्धा बोबडे बोल बोलत असतो त्यांच्यासोबत. मग तो चुकीचं बोलला काय? त्याचा शब्द इकडे तिकडे गेला काय? त्याची 19-20 झाली काय? त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसावं, कोणाचंच लक्ष नसावं. तो चुकला काय? नसावं. ते गोड करावे. हो, तो सुरुवातीला सांगत असतो की माझे बोबडे बोल आहे ते गोड करून घ्या. आपण त्याच्या पलीकडचे विचारवंत आहोत. खरंच गोड करून घेण्याची ताकद आपल्यामध्ये आहेत का? ती असली पाहिजे, ती असली पाहिजे. जर ती नसेल तर आपण मोठे नाहीये. जो देणारा जो विचार आहे तो मोठा आहे. मग तुमच्यापेक्षा सुद्धा तो मोठा आहे. त्या साधाईसाला प्रसन्न होऊन गेलाय. साधेपण आहे तिच्यामध्ये. ते अत्यंत महत्वाचं नख आहे. 4 पदार्थ दिलेले आहेत. त्यामध्ये मागच्या महिन्याला आपण केलेली दहाड, श्रीप्रभुवांचं दहाड आहे, श्रीप्रभुवांचं नख आहे, श्रीप्रभुवांचं केश कळाप आहे, श्रीप्रभुवांना प्रसन्न होऊन दिलेलं अनुलेपन आहे. असं 4 वस्तू आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. हो, कधी असा विचार केला आहे का की तो परमेश्वर अवतरित झाला, या धर्तीवर अवतरित झाला आणि तो इथून निघून गेला. इथून निघून गेल्यानंतर त्याचं अस्तित्व काय या धर्तीवर काय आहे? कधी विचार केला आहे का? हो, या भारताचे राष्ट्रपिता असं म्हटलं जातं, महात्मा गांधींना म्हटलं जातं. ते खरं आहे की नाही तो त्याने विचार करावा. राष्ट्रपिता किसके दिल में है बनने की तैयारी? कौन होता है राष्ट्रपिता? कौन है? परमपिता उसको कहते हैं जो इस दुनिया का, इस ब्रह्मांड का परम पिता, परमेश्वर उसे कहते हैं. वो परम पिता होता है. इस ब्रह्मांड का, इस दुनिया का, इस राष्ट्र का परम पिता परमेश्वर है. कौन है राष्ट्रपिता?
किसको कहेंगे हम राष्ट्रपिता है, असेल आपला विषय नाही आहे तो. आपला विषय श्री प्रभुबाबांचा आहे. त्या श्री प्रभुवाने प्रसन्न झाले, त्या साधाईसावर प्रसन्न झाल्याने चारही वस्तू देऊन टाकल्या. मी यासाठी ते उदाहरण घेत असतो की ज्यांनी आंदोलन छेडलं, चले जाओ असं म्हटलं, त्यांच्या वस्तू आजही पोरबंदरमध्ये आहेत. आणि त्या पोरबंदरला जातात त्या वस्तू बघण्यासाठी. काय आहे? त्यांचे जुते आहेत, त्यांची काठी आहेत, त्यांचा चष्मा आहेत, त्यांचे कपडे आहेत. टूर जर निघाली, टुरिस्ट जर गेलो तर तिथं पोरबंदरला जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू आपण पाहतो, मोठ्या अपेक्षेनं जातो, मोठ्या अपेक्षानं पाहतो, इच्छा होते, उत्कंठा होते आणि आपण तिथं जाऊन पोहोचतो. आणि हो, या भारताचे महात्मा गांधी यांचे कपडे तिथं आहेत. मग जो परमपिता परमेश्वर जर अवतरित झाला या धर्तीवर आणि जर निघून गेला तर या धर्तीवर त्याचं काय आहे? तर ते आहे वस्त्र प्रसाद. ते इथं वस्त्र प्रसाद आहे. या धर्तीवर जो अवतरून निघून गेला त्या या धर्तीवर त्याचं काय आहे? त्याची काठी पाहायला जातात, त्याचे जुते पाहायला जातात. परंतु तो परमपिता परमेश्वर या धर्तीवर आला आणि तो निघून गेला. या धर्तीवर त्याचं काय आहे? म्हणून या धर्तीवर जर कोणाला बघायचं असेल तर आजच बघून घ्या. भगवान श्री गोविंद प्रभुंचं परमेश्वराचं नख इथं हजर आहे. तुमच्या डोळ्यासमोर नख हजर आहे. काय नाही आहे त्याचं? काय नाही आहे धर्तीवर? त्याचं शास्त्र आहे, त्याचे चतुर्विध साधन आहे. तो या आला आणि निघून गेला. गोवर्धन त्याचं आहे, अमरावतीला स्थान आहे, चामदेवला स्थान आहे. हो, येऊन निघून गेला. काय नाही आहे धर्तीवर? त्या परमेश्वराचं धर्तीवर काय नाही आहे? परंतु तुम्हाला आम्हाला जे दृष्टीला जे दिसतं ना, जे नाशवान आहे, जे कधी संपणार आहे, त्याची अपेक्षा जास्त आहे, त्याचं महत्व जास्त आहे. हो, तो विलोभनीय वाटतो, ते पाहिजे आपल्याला, ते बघावं. हो, महात्मा गांधी या भारताचे होऊन गेले, त्यांचं बघण्यासाठी आपण जाऊ. पण परमेश्वराचं बघण्यासाठी आपली मनाची तयारी होत नाही का? मन आपलं कमकुवत आहे, आपली बुद्धी कमकुवत आहे, आपले विचार कमकुवत आहे, कमजोर आहोत आपण, ज्ञानानं कमजोर आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी सांगतात, नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते. पवित्र ज्ञानासारखी पवित्र आपल्या हृदयामध्ये उतरवून घ्या, आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये कुठंतरी ठेवा. एक महत्वाचं सांगायचं, एक महत्वाचं, प्रत्येकाच्या घरामध्ये गोदरेज आहे. त्या गोदरेजामध्ये कप्पे असतात. त्या कप्प्यामध्ये आणखीन एक कप्पा असतो, त्यामध्ये कोणालाच न सांगणं असं ठेवल्या जातं. कोणालाच सांगत नाही आपण. किती जवळचा जरी असेल त्याला आपण कधीच सांगत नाही, माझ्याकडे कॅश इतकी आहे, सोना इतना है मेरे पास, असं आपण कधीच सांगत नाही. त्या आतल्या कोपऱ्यामध्ये असतं ते. प्रत्येकाच्या घरात आहे ते, कोणीच सुटलं नाही त्याच्यातून. प्रत्येकाच्या घरात आहे ते, पण सांगत नाही आपण. असं चौवाट्यावर स्टेजवर, हो द्या ग्वाही बाबा, तुम्ही सांगितलं तसं आता आम्ही स्टेजवर आणून देतो, तुम्हाला श्रीकृष्णार्पण करतो, अशी इच्छा, अशी इच्छा कधीच होणार नाही आपली. मग जर ते तुम्हाला देऊ वाटत नाही, ते तुम्हाला घेऊ वाटतं, ते ठेवू वाटतं, ते सांभाळा वाटतं, ते जीवापाड सांभाळा वाटतं, तर जे ज्ञान परमेश्वराचं आहे ते हृदयाच्या कोपऱ्यामध्ये का ठेवू वाटत नाही? त्या तिजोरीमध्ये का ठेवू वाटत नाही? ते का सांभाळावं वाटत नाही? ते का घेऊ वाटत नाही? परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते हृदयाच्या कुठल्या तरी कप्प्यामध्ये सांभाळून ठेवा. तुम्हाला या इथंही ते कामा येणार आहे आणि तुमच्या मरणोत्तरानंतर सुद्धा तुम्हाला कामा येणार आहे. इह लोक और परलोक में भी वो काम आएगा. इसका ध्यान कभी देना चाहिए, इसके ऊपर सोचना चाहिए, विचार करा. ते ज्ञान म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे की सांभाळून ठेवा. ते पवित्र. पैसा पवित्र आहे का? सोनं पवित्र आहे का? पवित्र आहे का? ते चलन आहे, ते चलनामध्ये उपयोगाला जातं म्हणून ते पवित्र आहे. पवित्र काय आहे? पवित्र जे तुम्ही वंदन करत आहात ते पवित्र आहे, ते पवित्र आहात.
मग आपण तिथं मस्तक ठेवतो. सर्वांना एक प्रश्न विचारतो. मी बोलून गेलो अगोदरच, मला तो प्रश्न विचारायचा होता. या शरीरामध्ये पवित्र स्थान कोणतं आहे? या आपल्याला प्रत्येकाला शरीर जे दिलेलं आहे याच्यातलं पवित्र ठिकाण, पवित्र काय आहे? पवित्र कुठलं स्थान आहे शरीरामध्ये? पवित्र ठिकाण आहे ते मस्तक आहे, कपाळ आहे, निढळ आहे. ते कपाळ हे पवित्र आहे. म्हणूनच जे पवित्र झालेले जे पाषाण आहे, पवित्र जे वस्तू आहे परमेश्वराच्या, त्या पवित्राला हे पवित्र ठेवल्या जातं. त्यानंतर आपले विचार, आपले आचार, आपली मानसिकता, आपलं शरीर हे पवित्र होत असतं. म्हणून तिथं डोकं ठेवायचं आहे. दुरून हात नाही जोडायचे आहे. दुरून राम राम, दूरच राहा तुम्ही, दुरून नाही करायचं. स्पर्श भक्ती आहे. स्पर्श कोणाला करावा लागतो? हो, एक सुंदर लीला सांगितली बालिकानं डांगरेशाची. तो केल्यानंतर सर्वत्र श्री चक्रधर प्रभू त्याला स्पर्श करतात. तो स्पर्श महत्वाचा आहे. आणि सर्वज्ञांचा या पवित्र पाषाणाचा स्पर्श जोपर्यंत आपल्या मस्तकाला, आपल्या निढळाला, आपल्या कपाळाला जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत पवित्र विचार, पवित्र आचार आपल्याकडून होणार नाही. पवित्र विचार आपल्याकडून देणं होणार नाही. पवित्र विचार आपल्याकडून देणं होणार नाही. सुंदर विचार दिले ते बालिकेनं. डांगरेशाची खूप अतिशय सुंदर लीला आहे. सुंदर लीला आहे. असं ते पवित्र. मग आपण तिथं जातो. त्या पवित्रावर डोकं ठेवायचं आहे. श्रद्धांतकरणानं काही आपल्याला जे बोलायचं आहे, जे प्रार्थना करायची आहे, त्या परमेश्वराला जे म्हणायचं आहे, पवित्र सेवा संबंधास म्हणायचं आहे, दंडवत करायचं आहे, नंतर दंडवत घालायचे आहे, नंतर स्मरण करायचं आहे. हे सर्व आपण करत असतो. हे आपल्यासाठी करत असतो. आणि पुढील येणाऱ्या जी भविष्य मध्ये जी आहेत, जी बाल गोपाल आहेत, त्यांना सुद्धा ते निर्नाश पडलं पाहिजे, नजरेस पडलं पाहिजे की हो नाही, माझ्या घरात माझे आई वडील, माझी आजी आजोबा हे करत होते. हे करत राहिलो पाहिजे आपण. हो, धृतराष्ट्राने मागणी केली की जो दुर्योधन सांगेल तेच मी ऐकेल, तेच मी करेल. पण इथं परमेश्वराला म्हणायचं आहे की जे मोठे सांगतात ते लहान्यांनी करायला पाहिजे. जर तिथं म्हटलं असतं की दुर्योधना असं करू नको, असं वागू नको, परंतु पुत्र मोह होता. पुत्र मोह होता. त्या मोहामध्ये सर्व विसरून गेला. राज्यकारभार कसं चालवायचं तेही विसरून गेला. मंत्री आहे सोबत, त्यांचंही तो ऐकत नाहीये आणि फक्त पुत्रांचं ऐकतो आहे. पुत्र आता काय सांगत आहेत आपल्याला? बाबा तुम्ही आता, तुमचं वय झालं, तुम्हाला काही कळत नाही, आता तुम्ही बाजूला कोपऱ्यात बसा. आजचा मुलगा हे सांगत आहे. कळत नाही. उगाचच इतके वर्ष मी संसार केला का? उगाचच एवढं वैभव उभं केलं का? कळत नाही म्हणणारा आजचा मुलगा आहे. पण ज्याच्यावर महानुभावी संप्रदायाचे संस्कार असतील ना, तो मुलगा कधीच म्हणणार नाही आपल्या बापाला, कधीच म्हणणार नाही. ज्याला संस्कार असतात ना, ते कुठले संस्कार पाहिजे? त्या संस्काराला परमेश्वरानं सांगितलेलं आहे. हो, धानाईसाची एक सुंदर अशी एक लीला आहे. कसे संस्कार आहेत बघा ना. किती हट्ट, किती छान हट्ट आहे तो. की जे हळद लावते आहेत त्या सर्वज्ञांना आंघोळ करायची आहे, मर्दना मार्देन व्हायचे आहे, करताहेत, सगळी तयारी झालेली आहे आणि उठणे लावायचा आहे, हळद लावायची आहे. हळद लावत असताना ती हट्ट करते. छोटीशी बालिका आहे धानाईसा, ती हट्ट करते. ते भजन सर्वांना माहिती असेल. धानाई साधरी हट्ट मनी, धानाई साधरी हट्ट मनी, ती हळद लावा हो मज आणुनी, धानाई साधरी हट्ट मनी. हो, हेच मागलं पाहिजे. जे त्याच्या जवळ आहे ना ते मागा ना. हो, त्याच्याजवळ ज्ञान आहे, त्याच्याजवळ प्रेम आहे, हे मागायचं नाहीये.
माझ्याजवळ गाडी नाहीये, फोर व्हीलर नाहीये, मला नोकरी नाहीये, कनाशीच्या ब्राह्मणासारखं मागायचं आहे, माझ्याजवळ काहीच नाहीये. एका शब्दामध्ये अख्खं मागून घेतलं, अवघं सगळं मागून घेतलं. कनाशीचा ब्राह्मण अतिशय हुशार आहे. आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं उसको टॅलेंट कहते हैं. काय टॅलेंट आहे त्या ब्राह्मणाचा, असा टॅलेंट आपल्याजवळ पाहिजे. हो, आजच्या प्रत्येक व्यक्तीजवळ तो टॅलेंट आहे. देवाच्या जवळ जायचं, देवाच्या मंदिरात जायचं, अर्पण करायचा, विडा अर्पण करायचा. देवा हे माझ्याजवळ नाहीये, ते मला दे. परंतु देवाजवळ जे आहे ते मागण्याची आपली तयारी नाहीये. होतच नाही, आपण करतच नाही, आपले विचारच तसे नाही, आपले संस्कारच तसे नाहीये, आपल्याला गुरुच तसा लाभला नाहीये. असं आपले विचार सांगतात, असे आपले विचार सांगतात, आपले आचार सांगतात की गुरु तर लाभलेले आहेत, चांगले देणारे आहेत. काय देणारे नाही, ज्ञानेन शब्द संपवित्र हे विद्यते. ज्ञान देणारे आहे. कोणतं ज्ञान देणारे आहे? जे पवित्र परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते देणारे आहे. परंतु आपली घेण्याची तयारी नाहीये, आपली घेण्याची तयारी नाही. घेण्याची तयारी भांडारेकरांची आहे. अतिशय सुंदर भजन म्हटलं बाबांनी. संपूर्ण जीवन चरित्र उभं केलं डोळ्यासमोर भांडारेकरांचं. हो, तिथंच कळालं त्यांना की मागील भांकी पहा असं म्हटल्याबरोबर तिथंच कळालं, यालाच ज्ञान म्हणतात, यालाच टॅलेंट म्हणतात की हा परमेश्वर मला मागतो आहे ते दिलं पाहिजे मी. अरे तुम्ही मागू नका, जो तो मागतोय ना ते द्या. म्हणून सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे की मला शरणे. भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी, 5500 वर्षापूर्वी मागता सर्वान धर्म परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मला एकट्याला शरणे. कोणाची तयारी नाही होत आहे अजूनही. अनन्य शरणगती गेलं पाहिजे. त्यांनी मागितलं आहे मला शरण ये. सालबर्डीचा ससा शरण गेलेला आहे. भगवान श्रीकृष्ण मागतायत की मला शरण ये. आपली तयारी नाही आहे. आणि जो तयारी आहे, ज्यानं तयारी केली तो चतुर्विध साधनामध्ये बसतो. चतुर्विध साधन कोणते आपल्याला माहिती असेल. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, चतुर्विध साधन आहेत. आणि ज्याने हे तयारी केलेली आहे, जो शरण गेलेला आहे तोच वासनिक आहे. शरण गेलेला वासनिक आहे. अनन्य गती शरण गेलेला वासनिक आहे. मला काहीच नको आहे, मला फक्त परमेश्वर आणि परमेश्वराचंच पाहिजे. मला फक्त परमेश्वराची भक्ती पाहिजे आहे, मला परमेश्वराचं ज्ञान पाहिजे आहे. असाच गेलेला शरण तो मागितलेला आहे. परंतु आपण देवळात जातो, मंदिरात जातो, फक्त मागतो, आपल्यासाठी मागतो, संसारासाठी मागतो, प्रपंचासाठी मागतो, सर्व प्रपंचासाठी. परंतु ते सोबत येणार नाहीये. काहीच सोबत येत नाही. भांडारेकार सोडून गेले, इहलोक सोडून गेले, त्यांच्या सोबतही काहीच गेलं नाही. निघाले त्यावेळेस काहीच घेतलं नाही, फक्त कपड्याशिवाय, अंगाच्या कपड्याशिवाय ते निघाले. गेल्यानंतर त्यांची मनोरथाची इच्छा होती ते फक्त सर्वज्ञांनी पूर्ण केली. धानाईसा करविते सर्वज्ञांनी पूर्ण केली. हो, तुमची इच्छा जर ऊर्ध्वगतीची जर असेल तर सर्वज्ञ पूर्ण करतात. आणि आपली जर इच्छा असेल तर सर्वज्ञ पूर्ण करत नाही. ऊर्ध्वगतीची जर इच्छा असेल तर सर्वज्ञ पूर्ण करतात. आणि इहलोकीची, प्रपंचाची, संसाराची मागणी वेळोवेळ जर असेल तर इथं परमेश्वर पूर्ण करत नाही. हो, करतात, नाही करत नाही असं नाही. मग म्हणतील बाबा जाळीच्या देवाला जायचं की नाही नवस ठेवायला. बाबानं तर सांगितलं आता काहीच देत नाही देव. मग जर देव काहीच देत नाही तर देवळात कशाला जायचं? आपल्या घरी पण देव आहे, देवपूजा आहे. आपल्या घरची देवपूजा बरी आहे. मग हो, घरचीच देवपूजा बरी आहे, खरंच बरी आहे. पण इमानदारीनं आपण ते पण करतो का? सकाळ संध्याकाळ जो वेळ भेटेल ते तरी आपण करतो का? पारायण करतो का? स्मरण करतो का? त्या देवाला आठवतो का? मंदिरात किती वेळा जातो आपण? भलेही मंदिरात जाऊ नका. हो, बाबांना आता सांगितलं सत्संगामध्ये मंदिरात जाऊ नका. याचीच गाठ बांधून घ्या बाया हो पदराला. का जाऊ नये आणि का जावं याचा विचार करा. मागितलं
कोण मागितलं? अर्जुनानं मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. हरल्यानंतर ते ज्यावेळेस वनवास भोगून आल्यानंतर, अज्ञातवास परत आल्यानंतर त्यांनी फक्त दुर्योधनाला एकच मागणी केली, आम्ही 5 भाऊ आहोत, 5 भावांना 5 गावं देऊन टाका, आम्ही काहीच म्हणणार नाही तुला, काहीच म्हणणार नाही. नाही, अहंकारी जे असतात ना, घमंडी जे असतात ना, गर्व ज्यांना असतो ना, अभिमान ज्याला असतो ना, तो कधीच आपल्या जवळचं यत किंचितही त्याने एक शब्द वापरला, सुई के नोक पर जितनी भूमी बैठेगी ना उतनी भी नहीं दूंगा मैं. सुईच्या नोकावर जेवढी जमीन बसेल ना तेवढी पण देणार नाही त्या पांडवांना. हो, दिलं नाही. जे घमंडी असतात, जे अहंकारी असतात ते देत नसतात. भगवान श्रीकृष्ण गेले, शांती दूत म्हणून गेले, त्यांचं सुद्धा ऐकलं नाही. हो, एक नाव घेण्याचं विसरलो सुरुवातीलाच मी, आता आठवलं, शांती दूत. इथं यांचं आमंत्रण घेतलं, पण जे मध्यस्थी असतात ना ते महत्वाचे असतात, जे जोडून देतात. उसे दुआ भी कहते हैं, दूत भी कहते हैं उसे. विष्णू भाऊंनी आमचा हा दुआ जोडून दिला. शांति दूत, जो मांगता है वो देना चाहिए. काही काही शब्द असतात ना ते हिंदीतच बरे वाटतात, म्हणून काही शब्द मी हिंदीत बोलते, काही क्षमा असावी. ज्या ठिकाणी जे शब्द पाहिजे ते शब्द ते हिंदीतूनच बरे वाटतात. मग तो दुआ आहे ते जोडून दिलाय, ते मध्यस्थी आहेत ना ते जोडून देत आहे. विवाह ज्यावेळेस सोहळा कार्य ज्यावेळेस असतो तो मध्यस्थी असतो एक जण. तो विवाह, ते 2 परिवार, ते 2 आत्मा जोडून देतो, ते परिवार जोडून देतो. संसारामध्ये प्रपंचातली गोष्ट आहे, परंतु हे आध्यात्मिक कार्य आहे, हे धर्म प्रचाराचं कार्य आहे. अतिशय विलोभनीय असं मी सुरुवातीलाच बोललो, मन प्रसन्न करणारं हे वातावरण, हे धार्मिक वातावरण, या धर्माचं कार्य प्रचार आणि प्रसार या सत्संगाच्या माध्यमातून याचा प्रसार प्रत्येक तळागाळापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक जीवापर्यंत, प्रत्येक मानवापर्यंत, हो मानवापर्यंत, जो मनुष्य आहे ना त्याच्यापर्यंत हे पोहोचत आहे आणि पोहोचलंच पाहिजे. आणि पोहोचलं असेल म्हणून ही संख्या आहे. पोहोचण्याचं कार्य. हो, या स्टेजवर बसून, इथं बसून बोलणं हेच कार्य नाहीये, हेच कार्य नाहीये, हाच प्रचार नाहीये, हाच प्रसार नाहीये. ते कार्य, ते ग्राउंडवर जे होतं कार्य, जे ग्राउंड लेव्हलवर जे कार्य करतात ना ते सर्वोत्तम आहे, सर्वोत्तम आहे ते कार्य. अँकर जो न्यूज होते ना आपल्या ग्राउंडवर लेव्हलवर काम करतात ते, हो कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीत तिथं जाऊन ते पोहोचतात, तिथला रिपोर्ट घेतात आणि तिथला रिपोर्ट तिथपर्यंत पोहोचवतात. आणि एक देवपूजा इथं येणार आहे, हे बाबा येणार आहे, हे ग्राउंड लेव्हलवर जे कार्य केलं ते सर्वोत्तम आहे म्हणून देवपूजा इथं आहे. तो रिपोर्टर चांगला पाहिजे. तेच कार्य सर्वज्ञांनी भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. दुर्योधनाजवळ शांती दूत म्हणून गेलेले आहे. नाही दिलं. का नाही दिलं? कारण ते अहंकारी आहे. मलाच सर्वस्व पाहिजे आहे, माझ्याच ताब्यात पाहिजे आहेत, मलाच ही प्रॉपर्टी, संपत्ती, हे राजवैभव, हे राज्य, हा राजा, हे राज्य आणि मी राजा, मलाच पाहिजे आहे. हीच खुर्ची आहे ती. खुर्चीवर बसायला कोणाला नाही आवडत हो. रिकामी कधीच नसते खुर्ची. मोठा कार्यक्रम असला आम्हाला अनुभव येतो. आमचे मित्र जयेश मुनी दादा जर भेटले, त्यांना दंडोत करण्यासाठी जर मी उठलो की ते कधीच रिकामे राहत नाही. दुसरे बाबा लगेच बसतात त्याच्यावर. रिकामी नसतेच खुर्ची. कोणाला नको आहे खुर्ची, कोणाला प्रिय नाहीये. ती
गली से दिल्ली तक खुर्ची किसको पसंद नहीं है, किसको पसंद नहीं है, परंतु भगवान श्रीकृष्ण समोर उभे आहेत. दुर्योधनाला म्हणतात देऊन टाक. नाही दिलं, कारण त्याला पाहिजे होती ते खुर्ची, त्याला ते राज्य पाहिजे होतं, त्याला बनायचं होतं राजा. अंधा झाला होता त्या उपभोगामध्ये, भौतिक सुखामध्ये, त्या विषय उपभोगामध्ये, राज्य अभिलाषामध्ये, लालसेमध्ये तो अंधा झाला होता. कारण असं म्हटलं जातं, अंधे की पुत्र अंधे होते हैं. कुठल्या अहंकारानं तो आंधळा झाला. त्याला डोळे नव्हते असं नाही, अहंकारानं आंधळा झाला तो, म्हणून तो मागत होता. म्हणून त्या द्रौपदी ते शब्द बोलले, आंधळ्यांची पुत्र आंधळी, अंधे का बेटा अंधा होता है, असं ते बोलले. आणि बोलल्यानंतरचा जो परिणाम झाला, कुठं बोलावं कुठं हसावं याचाही अभ्यास असतो. तोही अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. कुठंही उचलली जीभ लावून टाळूला चालत नाही. प्रसंग येतात आपल्यावर, वाईट प्रसंग येतात. म्हणून संसारामध्ये, प्रपंचामध्ये एक अबला बोलल्या जाते, एक स्त्री बोलली जाते, परंतु शास्त्रामध्ये, धर्मग्रंथांमध्ये त्या नारीला शक्ती नारी म्हटलं आहे. महान शक्ती असलेली ती नारी आहे. पण ती शक्ती कुठल्या अर्थानं आहे? ज्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये ती जोरात ज्या वेळेस बोलते ना, ती ताकद आहे तिची. जोरात बोलते, जोरात बोलते. पुरुष बोलत नाही जोरात, बोलतो तो फक्त फटाफट फटाफट बोलतो. मग बस झालं ना बाई. आता तो बोलत होता, जोरात बोलत होता. भगवान श्रीकृष्ण शांततेत बोलत होते. अहंकार. मग ते बोलली, जोरात बोलली. द्रौपदी जोरात बोलली म्हणून तो प्रसंग तिच्यावर आला. हसली म्हणून तो प्रसंग तिच्यावर आला. त्याच्या मागे, पाठीमागे आणखीन एक कारण आहे. त्याच्या पाठीमागे आणखीन एक कथा आहे. त्याला ते कारणीभूत ठरतात आणि म्हणून तो तिच्यावर तो प्रसंग येतो. महाभारत कलियुग का दर्पण है. महाभारतामध्ये काय झालं ते आज या जगामध्ये होत आहे. तिथून आपण सावरलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावधान झालं पाहिजे. आणि याचा अभ्यास फक्त महाभारतातूनच होईल. कसं सावध राहिलं पाहिजे, कसं सतर्क राहिलं पाहिजे याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. मग तो स्त्री असो, पुरुष असो, कोणीही असो, द्यूत खेळायचं नाहीये, जुवा खेळायचा नाहीये, पियायचं नाहीये. पाणी पिया, ते दुसरं पाणी पिऊ नका. जल ही जीवन है कहते हैं, जल ही जीवन है. ये जल पीना चाहिए क्योंकि वो जीवन देता है. म्हणून मरते काळी, शेवटच्या अंतकाळीमध्ये म्हणून पाणी देण्याची पद्धत आहे. पाणी द्या हो. शेवटी जिवंतपणी पाणी दिलं नाही याने. जिवंत पाणी देत नाही. अरे बाबा मी थकलो, माझ्याकडून उठता येत नाही, अरे बाबा मला पाणी तर दे रे. एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो. त्याला तहान लागली आहे, तो कसा बसा तरी उठतो आणि त्या माठाजवळ जातो. त्या गल्लासाला थरथर होत असलेले हात त्या गल्लासाला पकडतो आणि त्या माठामध्ये, त्या नळाजवळ तो धरतो. ते थरथर हात असलेले ते नळ चालू करतो. थरथर हात होतो, तो गल्लास धरतो, तो पाणी घेतो, पाणी पितो. ते थरथर हात असलेले जिवंत पाणी देत नाही. हा बापाला देत नाही, मायेला देत नाही. आणि शेवटी म्हणतो मला आता पाणी द्यायचंय बाबांना. तुझा अधिकार तरी आहे का? तुझा हक्क तरी राहिला आहे का? पण समाजाच्या दृष्टिकोनातून समाज काय म्हणे, आपले नातेवाईक काय म्हणतील, म्हणून तो शेवटच्या दिवशी पाणी द्यायला तयार होतो. जिवंत पाणी. प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने. त्या मरणाच्या टायमाला, अंतकाळी जरी ते अमृत असेल ना,
पाणी जरी ते अमृत असेल ना, आपल्या बापाला जर जिवंत करत असेल ना, तरीही ते काहीच कामाचं नाही आहे, काहीच कामाचं नाही आहे. शून्य आहे ते, व्यर्थ आहे, अर्थहीन आहे ते. जिवंतपणे पाणी द्या. आई वडिलाला जर देसाल तर आमच्या सारख्याला बी देसाल. त्यांचीच पंचायत आता आमची जास्त पंचायत होईल. त्यांनाही द्या. हो बाबा आलेत, आता दंडवत करा. बाबाचं पुढचं कार्य काय आहे? दंडवत केला, प्रणाम झाला, देवरक्षो झालं, सर्व झालं. बाबा आता पाणी फार थकून आला. पाणी पाणी विचारायचं का जेवण विचारायचं? थकून आल्यानंतर बाबा आता जेवणच करून घ्या पुरणपोळीचं. अरे बाबा पहिले पाणी दे, ते पुरणपोळी नंतर बघू. कसा कोरडा झाला आहे, पण तुमचे चेहरे टवटवीत आहेत. हेच धर्म कार्य आहेत, हीच ती संजीवनी आहे. शुक्राचार्यांजवळ एक विद्या होती, तिचं नाव संजीवनी होतं. ते आपल्या कुळाला, आपल्या राक्षस जातीला ते वाचवत होते, मेलेल्याला जिवंत करत होते. मेलेल्याला जिवंत करतो ती संजीवनी आहे. त्या सर्वज्ञांचा, भगवान श्रीकृष्णाचा एक एक शब्द संजीवनी होती. म्हणून मेलेला बसलेला, रथामध्ये बसलेला तो खळबळून उठून जागा झाला, तो जिवंत झाला, तो अर्जुन जिवंत झाला, हा समाज जिवंत झाला पाहिजे. हीच संजीवनी आहे या कार्याची, या सत्संगाची, या प्रवचनाची आणि प्रत्येक कार्याची, धर्म कार्याची. ती संजीवनी आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाजातला व्यक्ती हा जिवंत झाला पाहिजे, तो बसला नाही पाहिजे, तो जागृत झाला पाहिजे. हो जागे हो, जागे हो, जाग जाओ. तो जिवंत झाला पाहिजे. हो एक सुंदर आणखीन एक लीळा सांगितली, मृत भार्याची. मृत भार्याची लीळा सांगितली. ती जिवंत केलं. हो असं सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या ईश्वरामध्येच आहे ते सामर्थ्य, त्या परमेश्वरामध्येच आहे ते सामर्थ्य. तोच खरा देव आहे, तोच खरा परमेश्वर आहे, तोच खरा ईश्वर आहे, जो जिवंत करू शकतो, मेलेल्याला जिवंत करू शकतो. आणि जो मेलेल्याला जिवंत करतो, ज्यानं मेलेल्याचं सोंग केलेलं आहे ना, त्यालाही जिवंत करण्याची ताकद फक्त या वासनिकामध्ये आहे, या इथल्या साधनवंतामध्ये आहे. जो परमेश्वराचा जो साधनवंत आहे ना, त्याच्यामध्येच ती ताकद आहे की या मेलेल्यांना, या मेलेल्यांचं सोंग आणणाऱ्यांना जिवंत करा, जिवंत करा, यांना जाग करा. हा जागा होत नाहीये, हा जिवंत होत नाहीये. कशासाठी जिवंत झालो पाहिजे आपण? त्या परमेश्वराची भिक्षा वाढण्यासाठी. एकच भिक्षा, एक दिवसाची, एकाच वेळेची, एकाच समयाची, एकाच टायमाची राहिलेली भिक्षा. हो त्याला किती अतीव दुःख आहे, किती तीव्र दुःख आहे. पत्नी केलेली आहे त्याचं दुःख नाही आहे. हो त्याचं दुःख तर झालंय, नाही असं नाहीये, परंतु ती जी गेली ना, ते बंद पडलं कार्य. ते कोणतं कार्य होतं? ते कोणती धर्मविधी होती ना? परमेश्वराची भिक्षा वाढण्याची जी विधी, उत्तम विधी जो होता ना, तो होता भिक्षा विधी. ते वाढण्याची. आता कोण वाढेल? माझ्या सर्वज्ञांना, माझ्या गोसाव्यांना कोण भिक्षा वाढेल? अशी तळमळ, अशी तीव्र दुःखता त्यांच्या अंतःकरणामध्ये ती सरत होती. म्हणून ते सर्वज्ञांना जातात, सर्वज्ञांच्या जवळ बसतात, ते दुःख करतात. हो एवढा आनंद घन जो परमेश्वरा, ज्याला आनंद म्हटलेला आहे, की ज्याच्याजवळ कधीच दुःख नाहीये असा असलेला आनंद, तोही पागळून गेला, तोही पिघळून गेला. हो तोही द्रवला, तोही द्रवरून गेला. आणि त्या भक्ताची हाक ऐकली. आणि हाक ऐकल्यानंतर त्या प्रेताजवळ जातात, जिथं ती मृत अवस्थेमध्ये पडलेली असलेली जी भार्या आहे, जी पत्नी आहे, वामन बेंद्याची पत्नी जी आहे, ती मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे ना, तिथं गेले. त्या बाईला, त्या प्रेताला, त्या शवाला हात लावला, हनवटीला हात लावला. बाई उठा, एक भिक्षा वाढा. एकच भिक्षा, एकच मागितली आहे. परमेश्वराने एकच जन्म मागितलेला आहे. एकच असलेला परमेश्वर, माम एकम शरणम व्रज, एकच असलेला परमेश्वर. आणि हा 84 लक्ष योनी फिरून आलेला हा मानव देह, हा एकच जन्म मला
दे तू, हेच मागतो परमेश्वर. एकच भिक्षा वाढ तुझ्या जीवनाची, तुझ्या जिवंतपणाची मला भिक्षा वाढ. मी तुला अजर अमर करून टाकेल, अजर अमर. ती भिक्षा आपण देत नाही. ती भिक्षा कोणती आहे? पोटाची भिक्षा नाही आहे. पोटाची भिक्षा नको आहे. सर्वज्ञांना ती पाहिजे आहे भिक्षा, अनन्य गतीची, शरणाची. आम्ही सांगतो ते करा, त्याची भिक्षा मागता येते. तीच भिक्षा अपेक्षित आहे, एक जीवनाची. हो, समाज आहे, संसार आहे, प्रपंच आहे. तुझ्या विना मी जगू शकत नाही असे म्हणणारे लोक आहेत, असे जीवात्मे आहेत. तुझ्या विना मी जगू शकत नाही, तुझ्या विना मी राहू शकत नाही. आणि देवाविना, देव बसलाय देवळा, मी जिवंत आहे बरा इकडे, असा जिवंत नको आहे. तो अभिमन्यू सारखा शरणांगरावर धाराशाही झाला पाहिजे, तो पडला पाहिजे, असा जिवंत असा पाहिजे आहे. तो अभिमन्यू सारखा पडला पाहिजे. हो, पडला पाहिजे तो. भगवान श्रीकृष्ण त्याचे गुरु आहेत, भगवान श्रीकृष्ण त्याचे मामा आहेत. परंतु त्या सर्वज्ञाने, त्या भगवान श्रीकृष्णाने का वाचवलं नाही आपल्या भाच्याला, आपल्या शिष्याला का वाचवलं नाही? नाही, का वाचवलं नाही? हो, तो मला शरणाला आहे. अरे असू द्या तो माझा भाचा, परंतु तो माझा शिष्य आहे. आणि भगवान श्रीकृष्णाला इथंच सांगतो, अर्जुन शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्न, मी तुमचा शिष्य झालो आहे. असे अनेक जे वचन आहेत ते तुम्ही मला सांगा, ते वचन सांगा तुम्ही मला. ते वचन सांगायला सुरुवात केली आहे भगवान श्रीकृष्णाने रथभूमीवर, रणांगणावर, कुरुक्षेत्रावर सुरू केलेलं आहे. वचन सांगायला सुरू केलेले आहेत. आणि ते वचन ऐकल्यानंतरच तो जिवंत झाला. मृत अवस्थेमध्ये बसलेला होता. उठ चल सावध हो खडबडूनी, जरा ऐक कान उघडूनी, तुझे सुकृत होते म्हणूनी, नरजन्म आला चालूनी. असा बहुमोलाचा नको करू रे नाश आपुल्या जीवनाचा. मानवा हो दास निशिदिनी श्रीहरीचा, नको करू रे नाश आपुल्या जीवनाचा. हा मानवाला दिलेला हा संदेश मानवाने दिलेला हा संदेश भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेला, उठ चल सावध हो. ये चोला मनुष्य तन का हर बार नहीं मिलता, जो डाली से गिर गया वो फूल कभी नहीं खिलता. अरे वत के बंदे चल चैर चमन कर ले, एक बार भजन कर ले, एक बार सुमिरण कर ले. हिंदीमध्ये सुमिरण म्हणतात. स्मरण जे आहे ना त्याला सुमिरण असं म्हणतात. त्याचे दोन अर्थ होतात. त्या परमेश्वराचं नामस्मरण करा हा एक अर्थ होतो, आणि सुमरण करले, सु म्हणजे चांगलं, आपलं मरण झालं पाहिजे. ते अभिमन्यूचं झालेलं आहे. चांगलं मरण करायला पाहिजे. चांगलं मरण झालेलं आहे ते भार्याचं झालेलं आहे. भामण पेंडियाचं भार्यांचं झालेलं आहे ते मरण. ते मरण स्मरण करताना आपल्याला मरण आलं पाहिजे. प्रायश्चित करताना आपल्याला मरण आलं पाहिजे. तो सालवाडीचा ससा गेलेला आहे. देवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे, अभयदान दिलेला आहे. तुला मरण नाही. मरण कोणतं पाहिजे आहे? ते मरण अपेक्षित आहे. त्या मरणानं परमेश्वरही प्रसन्न झाला पाहिजे की हो, या जीवनामध्ये हा आला, यानं जीवन जगलं, आणि या जीवनामध्ये जगून यानं जे सार्थक करायला पाहिजे ते सार्थक केलं. तुझे सुकृत होते म्हणून नर जन्म आला चालोनी, असा बहुमोलाचा. काहीतरी सत्कर्म होते तुझे
म्हणून असा हा नर जन्म चालून आला आणि याचं आता अनमोल असा हा नर देह, हा नर जन्म मिळालेला आहे. याचं काहीतरी सोनं कर. सोनं कोणाला नको आहे? कलियुगातले माणसं आहोत आपण. वा वा वा. सोनं कोणाला नको आहे? भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी सोन्याची द्वारका समुद्रामध्ये विलीन करून टाकले, बुडवून टाकले आणि आता शोध चालू आहे भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या सोन्याचा शोध चालू आहे. आणि आजचं सोनं समुद्राच्या बी पलीकडे गेलेलं आहे किमतीच्या बाबतीत. कोणाची ताकद आहे आज? परंतु लग्न कार्य आलं की ते ताकद बरोबर उभी राहते. किती होऊ द्या न हो, सोनं कोणाला नको आहे? सोनं हे पाहिजे आहे, परंतु जीवनाचं सोनं करण्याची तयारी कोणाची आहे हा जर प्रश्न जर विचारला तर एकाचाही हात वर होणार नाही. जीवनाचं सोनं करा. जे 84 लक्ष आहे, जे स्वर्ग नरक जे आपण बोलतो, जे ग्रंथांमध्ये नमूद आहे, ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे, काम क्रोध जे सांगितलेलं आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. 5000 वर्षापूर्वी सांगितलं. 5000 वर्षापूर्वी एक कलियुग लागलं. त्या कलियुगामध्ये 800 वर्षापूर्वी एक कलियुग आहे. त्या सर्वज्ञांनी सांगितलं की काम क्रोध लोभ जे आहे ते नरक आहे. त्या नरकाला जाऊ नको. न जाण्याचं एकच साधन आहे, तू मला शरण ये, म्हणजे तू नरकाला जाणार नाही. हे जीवनाचं सोनं आहे. कोणाची तयारी आहे? कोणाची तयारी आहे? ते स्मरण करले, सुमिरण करले. यासाठी त्या कवीनं सांगितलं की सुमरण करले, अच्छा मरण करले अपना, बहुत कुछ मिल जाएगा तुझे. भरपूर काही भेटून जाईल तुला. अप्रति भगवान देता है तो छप्पड़ फाड़ के देता है, अशी मन खोटी नाही आहे. हो, त्यानं मागितलं, त्यानं जो विश्वास दिला, त्यानं जे वचन दिलं, त्यानं जे आश्वासन दिलं ते 100% होणार आहे. ते या जीवनात नाही, कुठल्या ना कुठल्या तरी अनेक जन्म संसिद्धी तेपी आमची परामगती. अनेक जन्मामध्ये अनेक जन्म होऊन गेले. हा नरदेह मिळाला, परमगतीला आपल्याला पोहोचवायचा आहे का अजून अनंत जन्म घ्यायचे आहे, अनेक जन्म घ्यायचे आहे आणि ते सिद्ध पुरुष म्हणून आपल्याला त्या परमेश्वराला शरण जायचं आहे आणि ते सिद्ध करून घ्यायचं आहे आणि परमगतीला पोहोचायचं आहे. कुठल्या परमगतीला पोहोचायचं आहे? त्या परमेश्वराच्या परमगतीला पोहोचण्यासाठी ते जीवनाचं सोनं आहे. त्या जीवनाचं सोनं जर कोणी करत असेल तो परमेश्वराला आवडतो. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. उगाच काही कोणी म्हटलं नाही आहे, भजन आहे हे. पण जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. का आवडतो तो भक्त मला प्रिय आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति. या श्लोकामध्ये सांगितलेला तो भक्त मला प्रिय आहे. तोयम म्हणजे पाणी. फल असो, फूल असो, पुष्प असो, काही असो, ते अर्पण करणारा. परंतु तो कसा करणारा? त्या अंतःकरण भाव रूप करणारा असा भक्त मला प्रिय आहे. त्याच्याजवळ काही जरी नसेल, पाणी तर आहे ना त्याच्याजवळ, बाटली नसेल, ग्लास नसेल, परंतु पाणी त्याच्याजवळ आहे. पण ते पाणी कोणतं याचाही विचार करा. त्या नारळातही म्हण आहे, सुंदर म्हण आहे. देवाची करणी नारळात पाणी, मानवाची करणी दुधात पाणी. मानवाची करणी, हो, कर्मणा गती गहना म्हणूनच म्हटलंय देवाने. कर्माची गती फार गहन आहे. अशा काही करण्या आहेत की हा मानव करून जातो, तो विसरून जातो, त्याचा पश्चाताप येत नाही. छेडछाड करतो, त्याचाही पश्चाताप येत नाही. हिंसा करतो, त्याचाही पश्चाताप येत नाही. प्रायश्चित आपण कधी म्हणत नाही, म्हटलं पाहिजे. क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. तोच आहे मी विकल्पी, तोच आहे मी हिंसकी, तोच आहे मी विकारी, म्हटलं पाहिजे. तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, आरती प्रभु मेरे तन मन धन की. असा आहे मी, तेरे बिना
डर नहीं किसी का. अरे काय अर्पण केलाय, काय आरती बोलतोय तू? मग तू के केलं आहे त्याचं कुठं फेडणार आहे? त्याचं कुठं फेडणार आहे? स्वामींनी सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे, जे काही करतात ना इकडे तिकडे ते वाराणसी फेडल्या जातं. परंतु वाराणसी म्हणजे सत्संग आहे, वाराणसी म्हणजे वंदन आहे, देवपूजा आहे, हे वाराणसी आहे. आज 1 तारीख आहे. दांडी पौर्णिमेची यात्रा कोणाला आठवत नाहीये? परंतु या भक्ताचं काय म्हणावं आता? दांडी पौर्णिमा येणार आहे, कोणाला उत्सुकता नसते? आमच्यापासून सर्वांना असते. आम्ही आलो म्हणजे सगळे आले त्याच्यात. आमच्यापासून सर्वांना अपेक्षा असते की त्या सर्वज्ञांच्या भेटीला आपण गेलो पाहिजे. आपण कुठल्याच पौर्णिमाला आपण जाण्याची तयारी ठेवत नाही, परंतु दांडी पौर्णिमा आली की आपण जाण्याची तयारी करतो. मोठ्या उत्साहानं उत्स्फूर्तीनं आपण जाण्याची तयारी करतो आणि तिथं मोठ्या लाईनीमध्ये मोठ्या गर्दीमध्ये आपण उभे राहतो. तासन तास आपण उभे राहतो आणि त्या सर्वज्ञांजवळ पोहोचल्यानंतर, त्या स्थानाजवळ पोहोचल्यानंतर मोठ्या भावानं आपण डोकं ठेवतो. परंतु तिथले जे आहेत ते म्हणतात लवकर आटपा, कारण गर्दी आहेत, यात्रा आहेत. ते महत्भाग्य या भक्ताचं आहे. मी असं म्हणेल आणखीन की दांडी पौर्णिमेची यात्रा इथंच भरली आहे. ते सर्वज्ञांचं स्थान आहे, पण त्या परमेश्वराचं साक्षात जे एक अंगाचा भाग आहे, तो एक नख जर ते वंदनाला जर आपल्याला मिळत आहे, तर ही यात्रा नव्हे का? ही यात्रा नव्हे का? ही यात्राच आहे. परंतु इथं आलेल्या यात्रेमध्ये बोलल्या जातं, म्हणी आहेत ह्या अशा. यात्रेमध्ये खूप चांगले चांगले लोक येत असतात, परंतु ही यात्रा फक्त वंदनासाठी आलेली आहे. भक्तिभाव घेऊन आलेली आहे घरून, की फक्त वंदन करायचं आहे. आणि मोठं मन सुद्धा घेऊन आलेली आहे. ती जोडी घेऊन आलेली आहे की बाबा आपल्याला काहीतरी 4 शब्द सांगणार आहे, जयेश मुने दादा काहीतरी 4 शब्द सांगणार आहे. त्या जोडीमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. जर असं जर केलं तरच हे सत्संग सफल झालं असं म्हणता येईल. ते सफल झालंच पाहिजे. हो, आम्ही त्या सत्संगामध्ये त्या बाबांकडून आपण काय ऐकलं, जयेश मुने दादांकडून आपण काय ऐकलं, काय भजन ऐकले, काय भजन बोलले, आपण काय वंदन केलं, आलेल्या बाबांनी आपल्याला 4 शब्द काय सांगितले. 4 शब्द बोलतोय का केव्हाच मी? हे 4 शब्द जर घरी गेले आणि 4 शब्द जर आपण सांगू शकलो आपल्या परिवाराला की त्या बाबांनी हे 4 शब्द सांगितले, मी इथं आलो आणि हे बोलतो आहे, हे सार्थक झालं. मी बोलत नाहीये, तो बोलवून घेणारा सर्व करता करविता अकर्तुम करता जो आहे तो ईश्वर आहे. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी, हे वाक्य कुठेतरी वाचलं असेल तुम्ही. हो, त्याच्या पाठीशी आहे, द्रौपदीच्या पाठीशी आहे म्हणून विवस्त्र होऊ दिलं नाही. तो पाठीशी असावा. हो, तो पाठीशी आहे म्हणून तो आजीवन दुःखी राहिला नाही, दारिद्र्य राहिला नाही. सुदामा दारिद्र्य राहिला नाही, आजीवन दारिद्र्य भोगलं नाही. आधी भोगलो, हो आधी भोगलं त्यानं, परंतु या त्याच्या नंतरचं जे जीवन आहे त्याचं ते दारिद्र्याचं जीवन नाही आहे. का? तो सर्वज्ञ भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी आहे. हे पाठीशी असणं, तो भाऊ म्हणून पाठीशी आहे, तो राजा म्हणून पाठीशी आहे, तो गुरु म्हणून पाठीशी आहे, तो मामा म्हणून पाठीशी आहे.
कुठलं नातं त्या भगवान श्रीकृष्णासोबत आपल्याला लावायचं आहे ते लावू शकता. तो पाठीशी असणं गरजेचं आहे हे कर्तव्य समजून आपण त्याला शरण गेलं पाहिजे. जोपर्यंत शरण जाणार नाही तोपर्यंत तो पाठीशी उभा राहणार नाही. तो पाठीशी उभा राहायला पाहिजे. अनंत ब्रह्मांड नायक त्यालाच म्हणतात की प्रत्येक क्षणाला तो माझ्या सोबत आहे. नारदानं सांगितलं, नारदाने एक मागणी मागितली, देवा तुझ्याजवळ एवढ्या भरपूर आहेत राण्या, एक दे ना मला. उधारी मागायला येतो तो कसं किती छान बोलतो तो. माझ्या जवळ नाही आहे, द्या मला. तो किती गोड बोलतो, किती गोड बोलतो तो. तसं नारद मुनी भगवान श्रीकृष्णासोबत अतिशय गोड बोलतायत. देना द्वारकाधीशा, तुझ्याजवळ एवढे आहेत, एक मला देऊन टाक ना. अतिशय सुंदर उत्तर दिलंय देवाने. मी जिथं नसेल ना ते तुझं, मी जिथं नसेल ते तुझं. बर ठीक आहे. आता किती खोल्या आहेत, किती रूमा आहेत, किती कक्षा आहेत. 16,108 पटराने आहेत. एवढ्या खोल्या फिरायच्या 16,000. आपण 4 रूमा फिरूनच थकून जातो. हे रूम ते रूम झाडून झाडून तर महिला वर्ग जास्त थकून जातो. मग तो प्रत्येक रूम फिरला. हो दिलाय वचन. आजच्या सारखं नसतं. आज वचन देतात आणि विसरून जातात. जान जाय पर वचन ना जाय. आज हे कोणीच करत नाहीये. हो तुम्ही मला 10,000 द्या, मी लगेच देतो तुम्हाला पुढच्या पौर्णिमेला. बाबाचा विश्वास आहे का? आज पौर्णिमा आहे, बाबा 10,000 मागताय, पुढच्या पौर्णिमेला नक्की देतो 10,000. आहे का विश्वास? जान जाय पर वचन ना जाय. हे वचन दिलेलं आहे नाही. हो त्या परमेश्वरानं सांगितलं जिथं मी नसेल तिथं ते तुझं आहे. ते वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे, त्याचं धाडशीनं दिलेलं आहे. तोच कारण करता धरता या सृष्टीचा मालक आहे. तोच देऊ शकतो. हे तुमचा आमचा सारखा देऊ शकत नाही. म्हणून जे काम आहे ते अपूर्णच राहत असतात जीवनामध्ये, कधीच पूर्ण होत नाहीत ते. मग ते कुठलाही समाज असेल, कुठलाही क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कुठलाही क्षेत्र असेल, कुठल्याही समाजाचा असेल, वचन दिलेलं आहे ते पूर्ण झालंच पाहिजे. हो होतं, परंतु वेळ लागतो. परंतु त्या सर्वज्ञांनी वचन दिलंय जिथं मी नसेल तिथं तुझं. गेला 16,000 खोल्या फिरला. एक खोली रिकामी होती. आता प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं पाठीशी आहे. भिवू नको मी, तो आहे प्रत्येक क्षणाला. तो आहे. आपल्याला अनुभव येतो, आपल्याला अनुभूती येते त्याची. प्रॅक्टिकल आपल्याला अनुभव येतो त्याचा. परंतु तो अनुभव घेण्याची तयारी सुद्धा आपली पाहिजे, ती मानसिकता आपली पाहिजे, ते विचार आपले पाहिजे. हो घेतलं, फिरला 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 खूप फिरला. एक ठिकाणी नव्हतं. कुठं नव्हतं? सुभद्राबाईच्या खोलीमध्ये नव्हते. तिथं सुभद्रा कोण आहे? नारदाची बहीण, भगवान श्रीकृष्णाची बहीण. नव्हते तिथं. पोहोचले हे तिथं आणि दरवाजा उघडला. या दंडवत प्रणाम. काय काम काढलं आमच्याकडे येण्याचं? देवा मी काय मनात घेऊन आलो विचार. धर्म भगिनीकडे जात असताना या माझ्या मनामध्ये हा विचार आला. ती भगिनी आहे, ती बहीण आहे. त्या बहिणीकडे जाताना मनामध्ये हा विचार, जावं का मी तिथं? पण आश्वासन दिलं होतं देवानं, जिथं मी नसेल तो कुठं नाहीये. म्हणून एक समाज आणखीन एक म्हण म्हणून जातो, कणकण में भगवान है. जळीस्थळी काष्टी पाशाने तो भरलेला. अहो भरलेला आहे,
परंतु तो कसा भरलेला आहे याचा अभ्यास पुढचा करा. हेलो हेलो ठीक है, समय समय की बात होती है, समय खत्म है उसको भी. हेलो नाही तिकडे जोडता तेवढं लाईट नाही ना.